केलं जात आहे. प्रमोशन से 15 सेकंड की दूरी पर काउंटडाउन सुरू झालेलं आहे. त्याची थेट 10, दृश्य. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. Lift off normal. Bright morning of the New Year's Day You're made tracking. brighter by a majestic Plus 10 liftoff. seconds. PSLV C-58 carrying India's X-ray polarimetric satellite towards Plus its 1 destination. Due to tracking. जी हाँ, इस वर्ष का प्रथम प्रमोशन Plus 20 seconds. श्रीहरिकोटा के प्रथम प्रमोशन मंच से PSLV C-58 का हमने सफलतापूर्ण उत्थापन देखा और यह अपनी उद्दिष्ट Plus 30 कक्षा की seconds. ओर निरंतर बढ़ता हुआ प्रथम चरण का निष्पादन पूरी तरह सामान्य. Nominal thrusting by PS1 stage. Nominal burn time for the strap-ons is 70 seconds and the core motor for 109 seconds. इस समय यान अपने अधिकतम गतिक दाग से गुजरता हुआ प्रथम चरण का कुल प्रज्वलन काल 110 सेकंड का होगा. तत्पश्चात इसे यान से पृथक कर दिया जाएगा. Sharp tracking station currently tracking the flight. Ground lead strap-on separated. दोनों स्ट्रेपॉन्स को यान से पृथक कर दिया गया है तथा कोर बूस्टर अभी भी प्रज्वलित है. Presently the core S139 motor alone thrusting. The strap-ons have been separated. Normal. This stage will carry the rocket to 57 kilometers altitude and add 1.6 kilometers per second as a relative velocity. खगोलीय अभ्यासक मयुरेश प्रभुणे सुद्धा आपल्या सोबत आहेत. मयुरेश यांनी मगाशी आपल्याला बरीचशी माहिती दिली आहे, पण आता एक्सपोसॅट लॉन्च झालेला आहे. पुढे काय, पुढे त्याचा प्रवास कसा असेल याबद्दल सुद्धा मयुरेश यांच्याशी आपण संवाद साधूया. मयुरेश नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे. लॉन्चिंग झालंय, पुढचे टप्पे आता कसे असतील? आजचं लॉन्च थोडंसं वैशिष्ट्यपूर्ण आपल्याला म्हणता येईल, कारण हे 2 टप्प्यांमध्ये होणार आहे. साधारणतः 22 मिनिटांनी एक्सपोसॅटला जमिनीपासून 650 किलोमीटरच्या उंचीवर सोडण्यात येईल. त्याच्यानंतर जशी आपण आधी माहिती दिली की याच्यामध्ये आणखीन 10 प्रयोगांचा पण समावेश आहे आणि हे 10 प्रयोग जो PSLVचा चौथा टप्पा असतो त्याला जोडलेले आहेत. आणि त्यामुळे 650 किलोमीटरच्या नंतर हा सगळा प्लॅटफॉर्म 650 किलोमीटरहून 350 किलोमीटर उंचीपर्यंत खाली आणण्यात येईल आणि मग त्याच्यानंतर ही संपूर्ण मोहीम पूर्ण होईल असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. 350 किलोमीटरवर आल्यानंतर मग हे जे बाकीचे प्रयोग करण्यात येणार आहे, ज्याच्यामध्ये मुंबईच्या सोमय्या कॉलेजचा पण त्यांनी बनवलेल्या सॅटेलाइटचा पण समावेश आहे, तर ती सगळी प्रक्रिया या 22 मिनिटांच्या नंतर पार पडणार आहे. आणखी एक मुद्दा म्हणजे की कृष्णविवरांचं इतकं मोठ्या प्रमाणात खगोलीय दृष्ट्या आकर्षण असण्याचं कारण काय? म्हणजे पृथ्वीची निर्मिती किंवा ब्रह्मांडाची निर्मिती त्या कृष्णविवरातनं झालेली आहे अशी एक थिअरी आपल्याला ऐकायला मिळते, वाचायला मिळते. ब्लॅक होल्स बद्दलचं अट्रॅक्शन असण्यामागचं कारण नेमकं काय? ब्लॅक होल विषयीचं अट्रॅक्शन असण्याचं कारण बऱ्याच सायफाय मूव्हीज मध्ये सुद्धा ब्लॅक होलचा उल्लेख केला गेलेला आहे आणि तिथे घडणाऱ्या घटनांविषयी आपल्याला बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात. त्याच्यापैकी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ब्लॅक होलच्या जवळ गेल्यानंतर काळ थांबतो. आता काळ थांबतो कारण तिथे प्रचंड गुरुत्वाकर्षण असतं, वस्तुमान प्रचंड आहे. त्यामुळे जसं नारळीकरांची एक कथा आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की 2 जण समजा आतमध्ये गेले तर त्याच्यापैकी जो बाहेर थांबलेला आहे त्याचं वय वाढत जाईल, पण आतमध्ये जो गेला आणि तो समजा परत बाहेर आला ब्लॅक होल मधून तर त्याला असं वाटेल मी ज्या क्षणाला आतमध्ये गेलो त्या क्षणाला बाहेर आलो, म्हणजे कारण तिथं काळ थांबलेला होता. आता या अर्थात फिजिक्स मधल्या संकल्पना आहेत त्या प्रत्यक्षात तशा येऊ शकत नाहीत, कारण ब्लॅक होलच्या जवळ जर एखादा तारा गेला किंवा कुठली गोष्ट गेली तर ती जवळपास प्रकाशाच्या वेगाने त्याच्या भोवती फिरायला लागते आणि तिथलं तापमान प्रचंड होतं आणि इतकं प्रचंड होतं की त्याच्यामधून एक्सरे सारख्या अति ऊर्जा असलेल्या ठिकाणाहून निर्माण होणारे जे काही किरण आहेत ते निर्माण होतात. तर त्यामुळे ब्लॅक होल ही एक वैशिष्ट्यपूर्ण आपण घटक म्हणता येईल. ब्लॅक होल नेमकी असतं काय तर कुठल्याही मोठे जे तारे सूर्यापेक्षा साधारणतः 5-10 पटींनी जर मोठे असतील तारे किंवा त्याहीपेक्षा मोठे असतील तर त्यांचा शेवट ब्लॅक होल मधून होतो. म्हणजे त्या ताऱ्याचा सगळ्यात शेवटी मोठा स्फोट होतो आणि त्याच्या आतला जो भाग आहे तो एकदम आकुंचन पावतो. असं उदाहरण दिलं जातं. अर्थात तसं होणार नाहीये की समजा सूर्याचं ब्लॅक होल करायचं असेल तर सूर्याचं समजा आपण डायमीटर बघितला तर हा
14 लाख किलोमीटरचा आहे. त्याला जर तुम्ही एका फुटबॉल स्टेडियम मध्ये जर बसवलं तर त्याचं ब्लॅक होल होईल, किंवा पृथ्वीला एका सेंटीमीटर मध्ये बसवलं तर पृथ्वीचं ब्लॅक होल होईल. अर्थात हे त्याच घटकांचं होत असतं जे सूर्यापेक्षा साधारणतः 1.4 वस्तुमान किंवा त्याच्याही पेक्षा जास्त असतील अशाच ताऱ्यांचं ब्लॅक होल होत असतं. आणि असे ब्लॅक होल्स विश्वात अनेक ठिकाणी आहेत. आता त्याचा अभ्यास करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्याच्यापैकी एक आहे एक्सरेज. दुसरं आता नवीन पद्धत आली आहे गुरुत्वीय लहरी, जी आपण मागे 2-3 वर्षांपूर्वी तो बऱ्याच जणांनी ऐकलं की 2 ब्लॅक होल एकमेकांमध्ये मिसळल्यानंतर किंवा त्यांचं संमिलन झाल्यानंतर ज्या लहरी निघाल्या त्याची नोंद अमेरिकेमध्ये केली गेली होती. आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याची ऑब्झर्वेटरी येते. तर त्यामुळे ब्लॅक होल हे कायमच सगळ्या खगोलशास्त्रज्ञांसाठी एक महत्वाचा घटक राहिला, कारण विश्वातलं सगळ्यात जास्त वस्तुमान एका ठिकाणी एकवटलेलं असे जे काही बेटा आपल्याला म्हणता येतील ते म्हणजे ब्लॅक होल्स. त्याचा उल्लेख आपल्याला करता येऊ शकतो. हे खूप मोठं संशोधन आहे किंवा ही अविरतपणे न थांबणारी किंवा कितीही जास्त माहिती आपण गोळा करू शकलो तरी अपुरी पडेल अशी एक प्रकारे मोहीम आहे. मग याचं यश किंवा याचा सक्सेस नेमका कोणत्या पॅरामीटर्सवरती ठरवला जाईल? विज्ञानामध्ये असं असतं की काही वेळा आपण प्रयोग करतो, निरीक्षण करतो आणि त्याच्यानंतर जी माहिती मिळते त्याच्यावर आधारित सिद्धांत तयार होतात. त्याच्यानंतर काही वेळा असंही असतं की काही वेळा शास्त्रज्ञ कॅल्क्युलेशन्सनी गणिताच्या आधारे सिद्धांत मांडतात आणि त्याच्यानंतर प्रयोगाने त्याची चाचणी करतात, निरीक्षण खरंच तशी मिळतात की नाही. तर त्या प्रकारे आत्ताचा जो प्रयोग एक्सपोसॅटचा करण्यात येतोय तर त्यामध्ये शास्त्रज्ञांनी अंदाज बांधलेत की ब्लॅक होलच्या आजूबाजूला घटना अशा घडत असतील, पण त्या खरंच तशा घडतायत की नाही हे समजण्यासाठी ज्या प्रकारच्या एक्सरेज आता निरीक्षण केले जातात त्याच्यामधून ती माहिती आपल्याला कळत नाही. म्हणजे एक प्रकारे असं पण म्हणू शकतो की समजा दीर्घिकेच्या केंद्रामध्ये गॅलेक्सीच्या केंद्राच्या जवळचा जो मोठा ढग चमकताना दिसतो एक्सरेजमुळे, तो चमकताना दिसतोय पण त्याच्या आतमध्ये नेमकी घटना काय घडतात हे कळत नाही. त्यामुळे फक्त ध्रुवीभूत झालेले जर आपल्याला एक्सरेज मिळाले तर आपल्याला समजेल की एक्झॅक्टली तिथं घटना काय घडत आहेत. तर त्यामुळे एक प्रकारे सिद्धांत ऑलरेडी मांडलेला आहे की तिथं घटना काय घडत आहेत, तर ते तपासण्याचं काम एक्सपोसॅट करणार आहे. आणि एक्सपोसॅट मधून मिळणारी जी माहिती आहे त्याच्या आधारावर कदाचित नवीन माहिती मिळेल आणि त्याच्या आधारावर नवीन सिद्धांत तयार होतील. तर त्यामुळे त्या दृष्टीने विचार करता बऱ्याचदा असं म्हटलं जातं की विज्ञानाच्या मधून तंत्रज्ञान तयार होतं, पण आता हल्लीचा काळ असा आहे की नवीन तंत्रज्ञान आलं तर त्याच्यामधून नवीन वैज्ञानिक माहिती पण मिळते. तर त्यामुळे पोलरीमीटर हा नवीन पद्धत ही पहिल्यांदाच 21व्या शतकामध्ये वापरली जाते, एक्सरे पोलरीमीटर. आणि त्याच्यामध्ये भारत अगदी सुरुवातीच्या लेवललाच त्याच्यामध्ये भारताने एंट्री केली आहे. ही आपल्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. धन्यवाद मयुरेश या सगळ्या विश्लेषणाबद्दल आणि माहितीबद्दल. तर आजच्या